नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबईत कोरोनाची एंट्री, आढळले 53 रुग्ण, धाकधूक वाढली। आशिया खंडातील काही देशांमध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान सुरू आहे। सिंगापूर, हाँगकाँग येथे तर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसतोय, त्यामुळे धाकधूक वाढली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा एंट्री घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे धाकधूक वाढली आहे। सध्याच्या घडीला मुंबई महापालिका अंतर्गत एकूण 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे। राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकही कोरोनाबाधित रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही। महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये कोविड-19 रुग्णालयाच्या उपचार आणि मार्गदर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। तसेच रुग्णांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे। कोविड आजाराचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधूनमधून आढळून येतात। मागील काही दिवसात सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे। कोविड-19चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते सतत लक्ष ठेवून आहे। जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे, परंतु मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत। याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे। सेवन हिल्स रुग्णालयामध्ये 20 खाटा मुले व गरोदर स्त्रियांसाठी 60 सामान्य खाटा तयार ठेवल्या आहेत। तसेच कस्तुरबा रुग्णालयात 2 अतिदक्षता खाटा व 10 खाटांचा वॉर्ड उपलब्ध आहे। आवश्यकता भासल्यास सदर क्षमता त्वरित वाढवण्यात येईल। कोविड-19च्या सामान्य लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला, कोरडा किंवा कफयुक्त, घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी याचा समावेश होतोय। यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात। ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी पडशासारखीच असू शकतात आणि व्यक्तीनुसार ती बदलू शकतात। तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे आणि धोक्याचे लक्षण आहे। वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेंसह तृप्ती भोईर, मुंबई।